नमस्कार. मी संस्कृती संदीप चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच की आज आपले 1 ते 30 या बेसिक टू ॲडव्हान्स पार्लरच्या कोर्सचे आपले व्हिडिओज अपलोड होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पर्सनल डेव्हलपमेंट. कारण लगेच थ्रेडिंगनी स्टार्ट आपण व्हिडिओ नाही करणार आहोत. कारण पर्सनल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट जर तुम्हाला कळाली नाही तर तुमचं आणि क्लायंटचं नातं हे एक कुठल्या पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचं हे समजणार नाही. किंवा पर्सनल डेव्हलपमेंटमुळं तुम्हाला तुमच्यामध्ये काही बदल करायचे आहेत किंवा आपल्याला क्लायंटशी कसं बिहेवियर करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये समजून येतील. तर आता आपण सुरुवात करूया. तर जगाच्या व्यवहारात यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच तुमचे व्यक्तिमत्व हे एक अतिशय चांगलं उदाहरण आहे की तुमचं व्यक्तिमत्व ही तुमची गुरुकिल्ली आहे. तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व घडवू शकता आणि तुम्ही तुमच्या आनंदाचे दालनही घडवू शकता. पण आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही 4 जरी कुठे गेलात तरी 4 माणसांमध्ये तुम्ही उठून दिसला पाहिजेत, असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी आधी फॉलो करणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतः फॉलो केलात तर तुम्ही समोरच्या क्लायंटला तुमची एखादी गोष्ट समजून सांगू शकता. त्यात फर्स्ट पॉईंट आहे की मनाचा कल, त्यालाच ॲटिट्यूड बोललं जातं. ॲटिट्यूड म्हणजे काय की तुमच्यामध्ये असणारा ॲटिट्यूड हा खूप मॅटर करतो. ॲटिट्यूड म्हणजे मला ॲटिट्यूडची बोलायची ती म्हणजे वेगळ्या हेतूने ती कन्सेप्ट घेऊ नका. तर ॲटिट्यूड म्हणजे काय की जे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी किंवा तुम्ही जे एखाद्या क्लायंटला सांगताय, ह्या सगळ्या गोष्टी क्लायंटवर किती छाप पडतोय त्याचा, ह्याला ॲटिट्यूड बोललं जातं. की तुमच्या बोलण्यामध्ये एक ॲटिट्यूड असला पाहिजे, तुमच्या वागण्यामध्ये एक ॲटिट्यूड असला पाहिजे. ॲटिट्यूड म्हणजे चांगला ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे, वाईट ॲटिट्यूड नाही. कारण ह्या गोष्टीमुळं आपल्याला कळणार आहे की आपल्याला क्लायंटशी कसं वागायचं आहे, कसं बोलायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या आहे. आपला बिहेवियर म्हणजेच काय की आपण जे काही बोलतोय की आपण जे काय क्लायंटला सांगतो ते क्लायंटला त्या गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे. तुमचं एक्सप्लेनेशन इतकं चांगलं असलं पाहिजे. प्रतिसाद देणं क्लायंटनी गरजेचं आहे की कसं की तुम्ही जर एखादी गोष्ट त्यांना जी गोष्ट पटत नाही आणि ती गोष्ट तुम्ही त्यांना समजून सांगताय आणि त्या गोष्टी त्यांना पटायला लागत आहेत, म्हणजे तुमचं बिहेवियरसुद्धा क्लायंटशी खूप चांगलं असलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे ओकॅबलरी म्हणजे काय की तुमचा शब्दसंग्रह, की या बोलण्यामुळं त्या लोकांना तुमचं बोलणं हे डीपली रुचलं म्हणजे रुजवर झालं पाहिजे. डीपली त्या गोष्टीची रिॲक्शन झाली पाहिजे. त्यांनी त्या गोष्टीचा खोल विचार केला गेला पाहिजे की तुमच्याकडे ते एखाद्या वेळेस थ्रेडिंग करायला आलेत आणि तुम्ही एखादं थ्रेडिंग करता करता त्यांना फेशियल सजेस्ट केलं आहे, तर फेशियल कसं करायचं किंवा फेशियल तुमच्या स्किन वाईज आम्ही कसं करतो आहे, हे जर तुम्ही छान एक्सप्लेनेशन केलं तर त्याचा विचार ते क्लायंट नक्कीच करणार आणि नेक्स्ट टाईम ते ॲब्रोजबरोबर तुमच्याकडनं फेशियलही करून घेणार. सो तुमच्यामध्ये असणारी ओकॅबलरी ही चांगली असली पाहिजे. तुमचं एक्सप्लेनेशन चांगलं असलं पाहिजे. तुम्ही जे सांगताय ते क्लायंटला म्हणजे डीपली समजलं गेलं पाहिजे, खोलवर त्या गोष्टीची त्यांना. त्याचबरोबर आपला चौथा पॉईंट आहे प्लेझेंट व्हॉईस म्हणजे शुद्ध आवाज. की आपण एखादी गोष्ट क्लायंटला हळुवारपणे, शांतपणे, त्याच पद्धतीने गोड स्वरात सांगणं गरजेचं आहे. एखादा क्लायंट तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स विचारत आहेत, तर ते क्वेश्चन विचारताना तुम्ही बोर व्हायला नको आहेत किंवा अरे काय मी हे सारखंच सांगू असं तुमच्या मनात यायला नको. तर तुम्ही जी गोष्ट त्यांना सांगताय ती 4 वेळा जरी सांगायला लागली तरी चालेल, पण तुमचा आवाज हे चांगला शुद्ध, सॉफ्ट आणि गोड असणं गरजेचं आहे. तर क्लायंटला त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कळू शकतात. त्याचबरोबर 5वा पॉईंट आहे आपला भावनिक स्थिरता म्हणजेच काय की तुमच्यामध्ये इमोशनल स्टेबिलिटी असणं पण गरजेचं आहे. कारण तुम्ही जे काही क्लायंटला सांगताय किंवा जे क्लायंट तुम्हाला क्वेश्चन विचारत आहेत त्यांना तुम्ही जे एक्सप्लेनेशन करताय तर ती त्यांच्यावर त्या एक्सप्लेनेशनचा छापही असा पडला पाहिजे. जर एखादं क्लायंट तुमच्याकडे आलं आहे, तुमच्याकडे काम करता येते आणि ते काम करता करता त्यांच्या बाबतीत एखादा झालेला इन्सिडंट ते तुमच्याशी शेअर करत आहेत, तर नक्कीच ते ज्या गोष्टी शेअर करत आहेत ते तुम्हाला चांगलं शांतपणे ऐकून घेणं गरजेचं आहे. किंवा अरे ते किती त्या गोष्टी बोलत आहेत, मग मी त्या गोष्टी तिथं ऐकून मला बोर झालं आहे की म्हणून मी दुसरीकडे निघून जाते, असं तुम्ही नाही केलं पाहिजेत. तुम्ही जर ते क्लायंट तुमच्याशी ॲज अ फ्रेंड म्हणून
सुद्धा तुमच्याशी एक हात पुढे करतायत आणि तुमच्याशी ते चांगल्या गोष्टी किंवा त्यांच्या आयुष्यात झालेला एखादा वाईट इन्सिडेंट असू दे या चांगला इन्सिडेंट असू दे ते तुमच्याजवळ शेअर करतायत, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी ऐकून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे एक त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये असणारी इमोशनल स्टेबिलिटी त्यांच्या लक्षात येते आणि ते आपल्या एक चांगले फ्रेंड पण होऊ शकतात आणि त्याचबरोबर आपल्याला एक चांगले क्लायंट म्हणून सुद्धा ते आपल्या पार्लरला येऊ शकतात. त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट आहे आपला हॅपीनेस. जर हॅपीनेस तुमच्यामध्ये नसेल, आनंदाईपणा नसेल, तर तुम्ही अगदी चेहऱ्यावर एकदम आटा आणून किंवा एकदम रागिष्टपणे तुम्ही काम करताय, घरात एखादी तुमची भांडणं झाली असतील किंवा तुमचं फ्रेंडबरोबर काही वादविवाद झाले असतील, त्याचा राग तुम्ही पार्लरला येऊन काढताय, तर अजिबात असं करायचं नाही. तुम्ही आपल्या पार्लरमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो किंवा तुम्ही एखादा क्लायंट हातात घेताय, तेव्हा तुमच्यामध्ये एक हॅप्पी मूड असलाच पाहिजे. आहे नीटनेटकेपणा. नीटनेटकेपणा म्हणजेच काय की तुम्ही पार्लरमध्ये जॉब करताय किंवा पार्लरमध्ये तुम्ही ऑनर असाल किंवा काही जे पार्लर आताच माझे जे स्टुडंट्स आहेत, जे बिगिनर स्टुडंट पार्लरचा कोर्स शिकत आहेत, त्यासुद्धा मुलं जेव्हा किंवा मुली जेव्हा पार्लरमध्ये काम करतात तेव्हा त्यासुद्धा स्वतः नीटनेटकं राहणे गरजेचं आहे. तुमचं आउटफिट तुम्ही काही घाला, असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही वेस्टर्न कपडेच घाला किंवा तुम्ही इंडियन साडी घालू नका किंवा तुम्ही ड्रेस घालू नका, तुम्ही वेस्टर्न कपडेमध्येच या, असं काही नाही आहे. पण जे तुम्ही कराल, जे तुम्ही वेशभूषा घालाल ती तुमची अट्रॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे. कारण समोरचा क्लायंट तुम्हाला आधी निरखून पाहत असतो की अरे बापरे, किंवा ब्युटिशियन आम्हाला काय एक्सप्लेन करते किंवा ती स्वतः कशी राहते. मी जर क्लायंटला एखादं सांगते अरे तुम्ही स्ट्रेटनिंग करून घ्या आणि माझे हेअरच स्ट्रेटनिंग नसतील, माझे हेअर अगदी खूप वेगळ्या पद्धतीने मी टाय केलेत, अगदी असे गुंडाळून ठेवलेत आणि क्लायंटला मी सांगते तुम्ही असे स्ट्रेटनिंग करून घ्या, कर्ल्स करून घ्या किंवा ब्लो ड्राय करून घ्या, हेअरकट करून घ्या, आणि तुम्ही जर स्वतः त्या पद्धतीने नसाल तर मग त्याचा क्लायंट स्वतः काय म्हणणार की अरे ती व्यवस्थित राहत नाही आणि ते आम्हाला सांगते की असं करून घ्या, तसं करून घ्या. सो तुमच्या आवडीनिवडीसुद्धा तुम्ही चेंज केल्या पाहिजे, तुमचं राहणीमान तुम्ही चेंज केलं पाहिजे. तुम्ही काही घाला पण ते असं दिसलं पाहिजे की समोरची व्यक्ती जेव्हा तुमच्याकडून तेव्हा सर्व्हिस करून घेताना त्यांना खूप आनंद वाटला पाहिजे की अरे ही मुलगी पण किती छान राहते किंवा अट्रॅक्टिव्ह सगळं तिच्या गोष्टी दिसत आहेत. त्याच पद्धतीने मलासुद्धा असं राहणं गरजेचं आहे किंवा मी सुद्धा माझ्यामध्ये असं चेंज करेन. किंवा आता मी सपोज एखादी गोष्ट सांगते की तुम्ही हायलाईट करून घ्या, कलरिंग करून घ्या, तर क्लायंटलासुद्धा तुम्ही स्वतः अपडेट असणार त्याबाबत, तर क्लायंट तुमच्याकडनं ही माहिती ऐकून घेऊ शकतं. त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट आपला आहे नम्रता, पोलाइटनेस. हा एक चांगला पॉईंट आहे. म्हणजेच काय, जर एखाद्या वेळेस तुमच्याकडून जे बिगिनर स्टुडंट आहेत त्यांच्याकडून एखादी ॲब्रोज वगैरे क्लायंटच्या ॲब्रोज करताना किंवा क्लायंटला सर्व्हिस देताना ज्या बिगिनर स्टुडंट असतील त्यांच्याकडून एखादी गोष्ट रॉंग झाली असेल, तर रॉंग झाल्याशिवाय तुम्हाला चांगलं येणार नाही, हे अगदी नक्कीच आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करत राहणार तेवढं तुम्हाला या गोष्टी क्लिअर होणार. सॉरी बोलणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकून घडते तर त्याची तुम्हाला माफी मागणंसुद्धा गरजेचं आहे. त्याच पद्धतीने जर क्लायंट आपल्याकडं 8 ते 9 तास काम करतं आहे, काम करून घेते आपल्याकडून, एक्झाम्पल स्ट्रेटनिंग आहे, तर स्ट्रेटनिंगला ॲटलिस्ट 7 to 8 आवर्स लागतातच. तर 7 to 8 आवर्समध्ये तुम्हाला क्लायंटला विचारणं गरजेचं आहे की तुम्हाला काही स्नॅक्स वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे आणू का किंवा तुम्ही टी कॉफी काही घेणार का, हे विचारणं गरजेचं आहे. कारण क्लायंट आपल्याकडे जेव्हा येतं तेव्हा 7 ते 8 तास वेळ काढून आलेलं असतं, त्यामुळे एवढ्या घाईत ते आवरून घरातून आलेले असतात. तर अशा क्लायंटला तुम्ही नम्रतेने विचारणंही गरजेचं आहे. तर त्या क्लायंटला त्याबद्दल वाटेल की ते आमची काळजीसुद्धा चांगल्या पद्धतीने घेतली जाते. त्या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट पॉईंट आहे आपला विनोदी बुद्धी. म्हणजे तुम्ही क्लायंटचं काम करता, क्लायंटला सर्व्हिस देत आहे आणि क्लायंट आपल्याकडनं सर्व्हिस करून घेतो आहे, पण एखादी ब्राईड आपल्याकडे आली आहे, ती मॉर्निंगपासून इव्हिनिंगपर्यंत तुमच्याकडं आहे आणि अगदी तुम्ही खाली मान करून फक्त तुमचं कामच करताय, कामावरच फोकस करताय, तर ती चांगली गोष्ट आहेच. बट नुसतं कामावर फोकस करून चालणार नाही. तर क्लायंटशी तुम्हाला
बोलणंही गरजेचं आहे किंवा मधी जोक मारणं गरजेचं आहे, थोडंसं विनोदी बुद्धी असणंही गरजेचं आहे, म्हणजे क्लायंटला त्याच्यातून थोडा विरंगुळा निर्माण सुद्धा आपलं चांगलं असणं गरजेचं आहे क्लायंटजवळ. असं मी म्हणत नाही की तुम्ही इंग्लिशच बोला, हिंदी बोला, तुमची जी काही लँग्वेज असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला क्लायंटला चांगल्या पद्धतीने सांगणं गरजेचं आहे. कारण तुमचं कम्युनिकेशन क्लायंटबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट ठरतं. तुम्ही क्लायंटला कुठल्या पद्धतीने एखादी गोष्ट काय ट्रीटमेंट एखादी देताना कशी एक्सप्लेन करताय, त्याचबरोबर तुम्ही क्लायंटशी ती जी ट्रीटमेंटबद्दल किती इन्फॉर्मेशन डीपली देताय, क्लायंट तुम्हाला काय क्वेश्चन विचारतात आणि त्याच्यावर तुम्ही त्यांच्या क्वेश्चनला सॅटिस्फाय असणारं आन्सर कसं देताय, हे खूप डिपेंड करतं. क्लायंटला त्याच्यातूनच समजून येतं की तुमच्याकडे किती नॉलेज आहे ह्या गोष्टीमध्ये. तर तुम्ही ह्यासाठी अपडेट घेणं गरजेचं आहे. तुमचं प्रत्येक नॉलेज अपडेट घेतलात तरच तुम्हाला तुमची जी स्किल तुम्ही डेव्हलप करताय त्या स्किलमध्ये अजून अपडेट घेता येईल. कारण जेवढं तुम्ही अपग्रेड कराल आपल्या स्वतःला, तेवढं तुम्हाला क्लायंटला त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगता येतील. त्यामुळं हा खरंच तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, कारण ह्या व्हिडिओजमधून तुम्ही स्वतःमध्ये असे आयडियल चेंजेस करता येतील आणि त्याचबरोबर क्लायंटजवळ कसं वागायचं ह्याचंसुद्धा तुम्हाला सगळं नॉलेज एक्सप्लेन केलेलं आहे. तर ही नक्कीच व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या अपलोड होणार आहेत. तर नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. तर आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. थँक्यू.